लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मुंबई आणि नाशिक महापालिकेसाठी मनसे आणि शिवसेना युतीची घोषणा झाल्यानंतर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात असून तपोवनातील वृक्षतोड प्रकरणावरही त्यांनी आज प्रत्यक्ष भूमिका घेतली आहे. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची सुरुवात करत आहेत. या दौऱ्यात ते विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत असून सध्या चर्चेत असलेल्या तपोवन वृक्षतोड प्रकरणाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमी आणि नाशिककरांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नाशिककरांच्या सोबत उभी असल्याची भूमिका घेत आदित्य ठाकरे यांनी तपोवन परिसरास भेट दिली. यावेळी त्यांनी तपोवन बचाव समितीच्या पर्यावरण प्रेमीशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. गरज लागलीच नाही पाहिजे. जे आपण मूलभूत काही गोष्टी बोलतो त्याच्यात झाडं न कापणं ही बेसिक असायला पाहिजे. म्हणजे एवढं सगळं मस्त जंगल इथे उभारलेलं आहे आणि हे सगळं कापून तुम्ही इथे ते माईस म्हणजे सगळं डान्स पार्ट्यांपासून सगळं इथे चालणार हे तुम्ही करणार आहात का? कॉन्फरन्स वगैरेसाठी जर तुम्हाला चांगली जागा पाहिजे असेल तर त्या ठिकाणी होऊ शकते. आणि असंही नाही की इथेच आधी काही झोन बदलला होता, पण एखादा बिल्डर जो मुख्यमंत्र्यांना सुचवतोय की इथे आपण माईस बनवू, मग ते येलो झोन करू, मग त्याचा TDR घेऊ, हे बिल्डर नेमके कोण आहे? त्यांचा व्हिडिओ तर त्यांनीच फेसबुकवर टाकला होता. ते खरोखर नाशिकचे आहेत का, नाशिक प्रेमी आहेत का, हा देखील त्यांनी विचार करावा. तुम्ही असे म्हणता त्यांना मतदान होऊ नये ही इच्छा आहे. कारण जर विरोध म्हणजे हे तपोवन कापायचे जे मागे लागलेले आहेत काहीतरी थातूर मात्र सांगतील, खोटं बोलतील आणि त्यानंतर परत येतील बुलडोझर घेऊन. पर्यावरण प्रेमी बदले तुम्ही माईस अजून डबल करा ना, TDR अजून दुप्पट घ्या. पण जे झाडं आहेत म्हणजे भाजप जे काही नॅचरल रिसोर्स या देशामध्ये ते नष्ट करायला का निघालंय हा एक प्रश्न त्यांनी विचारावा. आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं काय? त्यांना त्यांचे पुढच्या पिढीचे मित्र वगैरे विचारत नाहीत का की तुमचे आई वडील जे आता आमदार खासदार नगरसेवक असतील ते झाडं का कापतायत, ते आमचं भवितव्य का खराब करतायत? कोणी त्यांना विचारत नाही. आपला धर्म आहे त्याच्यात पंचमहाभूतांची पूजा व्हायची आणि तेच जर हे प्रदूषित करत आम्ही जे माझी वसुंधरा म्हणून जी योजना आणली होती ती हीच होती ना, पंचतत्वांची पूजा आणि पंचतत्वांना प्रदूषणापासून मुक्त करायचं. हे पंचतत्वांनाच जर पूर्ण संपायला निघाले असते तर मग कुठचा धर्म पाहिजे? आणि भाजपाचा धर्म हा बिल्डर धर्म आहे. ते कोण बिल्डर आहेत? ते कोणी टाकलेला व्हिडिओ तो सोशल मीडियावर टक्कर कोण आहेत? ते कोणाचे आहेत? ते कुठून आलेत? ते कोणाच्या जवळचे? त्यांनीच टाकले तो. आणि तेच सुचवत आहेत की एक तर AI आणि TDRचा काय संबंध? त्यांनी तो क्लिप टाकली त्याच्यात मला काही माहिती नाही. AI हे पूर्ण वेगळं आणि TDR हे बिल्डरांसाठी असतं. आणि TDR म्हणजे तुम्ही तपोवन येलो झोन करून तुम्ही बिल्डरांसाठी तुम्ही जर सगळं काही घेत असाल मग लोकांच्या हातात काय मिळेल? महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा केवळ प्रचारापुरता मर्यादित नसून स्थानिक मुद्द्यांवर भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. तपोवन वृक्षतोड प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्या या भेटीकडे राजकीय आणि सामाजिक दोन्ही स्तरावर लक्ष दिले जात आहे. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.